संघ कोणताही असो, तो तो खेळाडू कोणताही असे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धेश पाटील. आपण सिद्धेशला पाहतोय. सिद्धेश पहिलं षटक घेऊन येतोय साहिल याच्यासाठी. उजव्या हाताने खेळणारा फलंदाज वाघोबा मुरुड संघाकडून आपण पाहतोय. तर सिद्धेश पाहतोय ईगल 11 SD संघातील हा गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय पायावर आदलते, मात्र लेग बाईटच्या स्वरूपात पहिली धाव मिळतोय ती या वाघोबा मुरुड संघाला. एक धावेने श्रीगणेशा केला जातोय वाघोबा मुरुड संघाच्या धावसंख्येला. आपण पाहतोय 24 चेंडूंची ही लढत आणि या 24 चेंडूंच्या लढतीमध्ये हा फलंदाजी करणारा वाघोबा कोळीवाडा मुरुड संघ या प्रतिस्पर्धी ईगल 11 SD संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवतोय, किती धावांचा डोंगर उभं करतोय. पुन्हा एकदा सिद्धेश पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय. अर्थातच हुसेन टाके याच्यासाठी. हुसेन एक मोठा क्रिकेटमधील मुरुडमधील एक मोठा नाव आणि या हुसेन साठी गोलंदाजी करत असताना हा सिद्धेश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी खेळतोय, कशा प्रकारचा चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा सिद्धेश पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय. हुसेन याच्यासाठी लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहिलात, मात्र या चेंडूवर कोणतीही धाव घेता आली नाही फलंदाजाला आणि हा चेंडू आपण पाहिलात निर्धाव म्हणून गणला गेला या गोलंदाज सिद्धेश पाटील याचा. तर लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिलेत. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली लेग बाईच्या स्वरूपात या गोलंदाजानं. तर दुसरा चेंडू आपण पाहिलात निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिद्धेश पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. एका फसव्या पद्धतीत फसव्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. आपण पाहिलं की एक चांगला चेंडू फेकला गेला गोलंदाजाकडून, मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव. आतापर्यंत सिद्धेश पाटील याने 3 चेंडू फेकलेत. एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सिद्धेशाने 3 चेंडू फेकून फक्त एक धाव खर्च केली, ती सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय हुसेन याच्यासाठी. हुसेन उजव्या हाताने खेळणारा फलंदाज. अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल. पॉइंटच्या दिशेला कट करतोय. अर्थातच चेंडू जातोय सीमे रेषेकडं आणि या चालू सामन्यामधील पहिला चौकार नोंदवला जातोय हुसेनच्या नावावर. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या किती, तर त्या धावा खर्च केल्या म्हणजे 5. 4 चेंडू फेकून झालेत गोलंदाज सिद्धेश पाटील याचे आणि 4 चेंडू फेकून झाले असताना धावसंख्या धावफटलावर पाहायला मिळतोय ती म्हणजे 5. पुन्हा एकदा सिद्धेश पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकेल. हुसेन याच्यासाठी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु तेवढीच चांगली ॲक्शन फलंदाजाची सुद्धा पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर एक धाव घेतली जातोय. एक धावेने धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळतोय ती म्हणजे 6. बिनबाद 6 अशा स्थितीत हा वाघोबा कोळीवाडा मुरुड संघ. खऱ्या अर्थाने तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची. आत्तापर्यंत या गोलंदाजाने 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू मात्र हा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका होईल का, चेंडू सीमेरेषे बाहेर जाईल का, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक धाव घेतली जाते, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर पंच धावा किती येतात, या चेंडूवर धावा येतात त्या म्हणजे 3 धावा. 3 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 9. एक चांगलं षटक म्हणावं लागेल या 4 षटकांच्या लढतीमध्ये, कारण समोरील फलंदाज आपण पाहिलात तर हुसेन सारखा फलंदाज होता आणि हा हुसेन सारखा फलंदाज असताना सिद्धेश पाटील मात्र तेवढी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली, कारण सिद्धेश याने या षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या. एक अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ईगल 11 SD संघातील गोलंदाज सिद्धेश पाटील याच्याकडून. खऱ्या अर्थाने 24 चेंडूंची ही लढत आणि या 24 चेंडूंच्या लढतीमध्ये पहिली फलंदाजी करणारा हा संघ वाघोबा कोळीवाडा मुरुड संघ. पाहूया किती धावसंख्या जमा करतोय, कारण की पहिलं
नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करायचं ठरवलं या वाघोबा मुरुड संघानं. आणि प्रथम फलंदाजी करत असताना असं वाटलं असं वाटत होतं की पहिल्या षटकापासून मोठी धावसंख्या उभी करेल हा संघ. मात्र पहिल्या षटकात आपण पाहिलं कुठेतरी हा सिद्धेश पाटील हा ईगल 11 SD संघ कुठेतरी भारी पडताना पाहायला मिळतोय. परंतु पाहूया क्रमांक 2चं षटक आणि क्रमांक 2चं षटक घेऊन येतोय गोलंदाज उमेश घाणेकर. कलेकार गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मित्रांनो पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूचा आपण खेळ पाहिला असाल, मात्र या निर्णायक लढतीमध्ये पाहतोय आपण उमेश कशी गोलंदाजी करतोय. उमेश आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकतोय. अतिशय गती असणारा चेंडू. मात्र हा चेंडू आपण पाहिलात अचूक टप्पा, अचूक वेग आणि अचूक दिशा असणारा चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला गोलंदाज उमेश याच्याकडून. या षटकातील पहिला चेंडू म्हणजेच पूर्ण इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 7 चेंडूवर धावा किती आल्या तर धावा आल्या 9. पुन्हा एकदा उमेश आपल्या षटकातील पुढील चेंडू साहिल याच्यासाठी. हा चेंडू आणि या चेंडूला मोठा फटका होईल का? फटका फसलेला पाहायला मिळतोय आणि भारत मात्र येथे कोणतीही चूक न करता अचूक असा झेल पकडतोय. येथे साहिलला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहिलं एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिल याचा. मात्र साहिल याचा हा प्रयत्न असफल होताना पाहायला मिळाला. प्रयत्न फसला. अर्थातच साहिलला तंबूत परतावा लागला. तर आपण पाहतोय त्या क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी येतोय अब्दुल रजाक. खऱ्या अर्थाने अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब या फलंदाजाने घेतला होता. तोच खेळाडू आपण या मैदानावर पाहतोय. एक चांगली फलंदाजी पाहिली होती अगोदरच्या सामन्यात, त्याच खेळाडूला या मैदानावर पाहतोय. मात्र समोर गोलंदाज आहे तो उमेश घाणेकर. आतापर्यंत उमेशने 2 चेंडू फेकलेत, निर्धाव चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा उमेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय. फ्लोअर फुलटॉस चेंडू, एक अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार करेल का? आणि हा चौकार. पुन्हा एकदा डीजेला सुवर्ण संधी. थँक्यू डीजे. आपण पाहिलं आता अब्दुल याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने 4 धावा 4 धावेने धावसंख्या आपल्याला धावफलकावर लागलेली पाहायला मिळतोय. ती म्हणजे 13 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. पुन्हा एकदा उमेश आपल्या षटकातील क्रमांक 4चा चेंडू फेकण्यास तयार होतोय. पाहूया अब्दुल याच्यासाठी. ओहो, अतिशय चांगला चेंडू, गुडलेंथवर उसली देणारा चेंडू आपण पाहिलात. चेंडूने थोडीशी उसली घेतली. चेंडू गेला जयेश घाग यष्टीरक्षक याच्या हातात. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. उमेशच्या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला होता. मात्र पुढील चेंडू कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज उमेश घाणेकर याच्याकडून. या षटकातील आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 4 चेंडूमध्ये उमेश घाणेकरने धावा किती खर्च केल्या तर धावा खर्च केल्या 4. पुन्हा एकदा उमेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय अब्दुल रज्जाक याच्यासाठी. अब्दुल खेळण्यास तयार आणि हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा स्क्वेअर चेंडू म्हणावा लागेल, थोडासा दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल. आणि हा चेंडू स्क्वेअर अर्थातच अवांतरच्या स्वरूपात 1 धाव खर्च करावी लागतोय या ईगल 11 SD संघाला. आणि 1 धाव खर्च केल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे वाघोबा कोळीवाडा मुरुड संघाची 14 या अंकावर जाऊन पोहोचतोय धावसंख्या. पुन्हा एकदा ईगल 11 संघातील हा गोलंदाज आपण पाहतोय उमेश घाणेकरला. उमेश गोलंदाजी करतोय अब्दुल रज्जाक याच्यासाठी. उजव्या हाताने खेळणारा फलंदाज आणि चेंडू पहा, बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू. ज्या फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये धुमाकूल गाजवला होता, अगोदरच्या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजयी केला होता, त्या फलंदाजाला मात्र येते उमेश घाणेकर तंबूचा रस्ता दाखवते. कमॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू.
काय गोलंदाजी पाहायला मिळतोय या उमेश घाणेकरकडून. आपण पाहिलं उमेश याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. तर आपण पाहतोय क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी येतोय भूषण हिरवे. उजव्या हाताने खेळणारा हा फलंदाज. या फलंदाजाला आपण पाहतोय तर उमेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यास तयार होतोय. पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला हा फटका. सूरज शेडगे क्षेत्ररक्षण करतोय, मात्र या चेंडूवर 1 धाव खर्च करावी लागतोय या ईगल 11 एसदे संघाला. आणि 1 धावेने आपण धावसंख्या पाहतोय. आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 15 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 12 चेंडूवर आपण आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 15. एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय या उमेशच्या माध्यमातून. उमेश आणि या षटकात धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 6. जरी सिद्धेश पाटील याने पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र उमेश घाणेकर दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा खर्च करतोय. धावसंख्या विचार केला 12 चेंडूमध्ये 15 धावसंख्या धावफलकावर येतोय. जर वाघोबा कोळीवाडा मुरुड संघाला या स्पर्धेतील अंतिम संघात खेळायचा असेल तर नक्कीच आपली मोठी धावसंख्या उभी करायची असेल. खास करून हुसेनला आपण पाहतोय. हुसेनला अजून कोणतीही मोठी करामत करता आली नाही, मोठी करामत दाखवता आली नाही प्रेक्षकांना, कारण प्रेक्षक वर्ग हुसेन याची फलंदाजी पाहण्यासाठी आतुरलेला आपण पाहतोय. परंतु पाहूया क्रमांक 3चा षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय जयेश घाग. चोरडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जयेशच्या गोलंदाजीचा विचार केलात तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहतोय जयेश कशी गोलंदाजी करतोय, तो सुद्धा या वाघोबा कोळीवाडा मुरुड संघासमोर खेळत असताना. पहिला चेंडू जयेश याचा. हा चेंडू आपण पाहिला थोडंसं गती कमी केली या गोलंदाजाने आणि मात्र फलंदाज भूषण हिरवे या चेंडूकडे पाहतच राहिला. एक चेंडू निर्धाव पाहायला मिळाला या गोलंदाज जयेश घाग याचा. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय भूषण याच्यासाठी. उजव्या हाताने हा खेळणारा फलंदाज भूषणला आपण पाहतोय तर नॉस्ट्राईकला पाहतोय आपण हुसेनला. हुसेन आणि भूषण हे 2 फलंदाज मैदानावर असताना पुन्हा एकदा जयेश घाग आपल्या ईगल 11 एसदे संघाकडून गोलंदाजी करत आहे आणि पुढील चेंडू फेकत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. अतिशय चांगला चेंडू, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पाहिलात. बाईच्या स्वरूपात का होईना 1 धाव आली. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली जातोय. आणि या 2 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 17 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 14 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 चेंडूंचा खेळ संपलेला असताना आपल्याला धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 17. पुन्हा एकदा जयेश टू भूषण सामना करेल जयेशच्या चेंडूचा आणि हा चेंडू पाहतोय आपण. मोठा फटका होईल का? चेंडू सीमेरेषे बाहेर जाईल का? आणि हा मोठा फटका, चेंडू जातो सीमेबाहेर 6 धावींसाठी. षटकार कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 23 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय भूषण हिरवे याच्यासाठी. हा चेंडू, या चेंडूवर फटका फसलेला पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? मात्र क्षेत्ररक्षकाला झेल टिपता आला नाही. झेल सुटला गेला. झेल कोणाचा सोडला तर भूषण हिरवेचा झेल सोडला गेला. खऱ्या अर्थाने या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या या ईगल 11 एसदे संघानं आणि 2 धावेने आपण पाहतोय वाघोबा कोळीवाडा मुरुड संघाची धावसंख्या 25 या अंकावर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय भूषण याच्यासाठी. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक सूरजला आपण पाहतोय. 1 धाव घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि या चेंडूवर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 27 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू फेकायचा शिल्लक असेल आणि आपण पाहतोय भूषण एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
एक षटकार ठोकल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 धावा जमा केल्या या फलंदाजाने खऱ्या अर्थाने आपल्या संघाची धावसंख्या मोठी करण्यात यश मिळवलं या फलंदाजाने. पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय जयेश आणि हा चेंडू आता मात्र बिगिट केला जातोय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेला, मिड विकेटच्या दिशेला. खऱ्या अर्थाने 6 धावांसाठी षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. हॅलो, आपण पाहतोय एक अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला भूषण याच्या बॅटमधून. भूषणच्या खेळीचा विचार केला तर भूषण 17 या धावसंख्येवर खेळतोय, कारण की भूषणचा जो झेल सोडला गेला लॉंगॉनच्या दिशेला, अर्थातच त्या झेलानंतर भूषणने एक चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाची धावसंख्या 33 या अंकावर नेऊन ठेवली. शेवटचा षटक आणि स्लॉगवरचा षटक घेऊन पाहूया गोलंदाज कोण येतोय. खऱ्या अर्थाने अगोदरच्या सामन्यात ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती तोच सार्थक शेडगे. तर आपण पाहतोय शेवटचा षटक घेऊन येतोय सार्थक शेडगे. खऱ्या अर्थाने सार्थकच्या गोलंदाजीचा विचार केला तर आपण तर अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. तोच सार्थकला पाहतोय. पहिला चेंडू थोडासा स्लोवर चेंडू, थोडासा कमी उचली घेणारा चेंडू सार्थक शेडगेचा आपण पाहिलात. पहिला चेंडू हुसेनला मात्र मोठा फटका मारता आला नाही आणि चेंडू पाहायला मिळाला तो सुद्धा निर्धाव. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 19 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय ती म्हणजे 33. पुन्हा एकदा सार्थक शेडगे गोलंदाजी करतो हुसेन याच्यासाठी आणि हा फटका फसलेला पाहतोय. हुसेनचा फटका, हुसेनचा झेल सोडला. झेल कोणाचा सोडला तर हुसेनचा झेल सोडला. मात्र आता येणारे चेंडू असतील 4 आणि या 4 चेंडूमध्ये हुसेनने जर मोठे फटके मारले तर मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडला त्याला धावसंख्या आपण पुन्हा पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 35. अतिशय चांगली गोलंदाजी सार्थक शेडगे या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. ताडवाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, या खेळाडूला आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीपासून आतापर्यंत सामन्यांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. त्यात एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळवली या गोलंदाजाने, ती सुद्धा सायकलच्या स्वरूपात मॅन ऑफ द मॅच मिळाली या गोलंदाजाला. असा हा गोलंदाज या गोलंदाजाला आपण पाहतोय. आताचा चेंडू विचार केला तर चेंडू पहा किती चांगला पाहायला मिळाला. हुसेनला सुद्धा बघत राहावं लागलं त्या चेंडूकडे. असा हा गोलंदाज सार्थकला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सार्थक शेडगे आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय. हा चेंडू मात्र या चेंडूला सीमेरेषे बाहेर ठोकेल यात का शंकाच नाही. मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार. कमान. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळाला हुसेन याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने हा चेंडू सीमेरेषे बाहेर फेकला गेला. चुकीचा चेंडू म्हणावा लागेल या गोलंदाजी करणाऱ्या इगल 11 एसडी संघासाठी, कारण या चेंडूवर सार्थक याने 6 धावा खर्च केल्या. या एसडी संघाने 6 धावा खर्च केल्या. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय धाव फलकावर ती म्हणजे 41. सार्थक आपल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू फेकायचे शिल्लक असतील. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 22 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पुन्हा एकदा हुसेन सामना करेल सार्थकच्या चेंडूचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र या चेंडूला मोठा फटका मारता आला नाही. मिड विकेटला मारलेला फटका महेंद्र पाटील क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली जातोय. 2 धावा पूर्ण केले जातात. 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 43 धावा धावफलकावर लागलेल्या पाहतोय. खऱ्या अर्थाने या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू फेकण्यास तयार असेल हा गोलंदाज सार्थक शेडगे. सामना करणार आहे फलंदाज
हुसेन आपण पाहतोय सलामीला आलेला हा फलंदाज एक मोठी धावसंख्या उभी करेल असा वाटला होता, परंतु आतापर्यंत वैयक्तिक 14 धावांची खेळी करतोय हा फलंदाज हुसेन टाके. पुन्हा एकदा सार्थक आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यास तयार होतोय हुसेन याच्यासाठी. हुसेन खेळतोय आणि हा चेंडू आपण पाहिला तर एक अतिशय चांगला चेंडू. हुसेनला मात्र या गोलंदाजावर मोठा प्रहार करता आला नाही, मोठे फटके मारते आले नाही. जरी एखादा षटकार गेला असला तरी मात्र आपण पाहिलं एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाज सार्थक शेडगे याच्याकडून. धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला धावसंख्या 4 षटकाखेर पाहायला मिळतोय, ती वाघोबा कोलीवाडा मुरुड संघाची, ती म्हणजे 43. येणाऱ्या 4 षटकामध्ये या ईगल 11 SD संघाला 44 धावांचं हे टार्गेट पूर्ण करावं लागेल आणि जर अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायचा असेल तर ही 44 धावांची संख्या, हे 44 धावांचं आव्हान त्यांना पार करावं लागेल. पाहूया आपण पहिला इनिंगचा खेळ संपलाय. खऱ्या अर्थाने पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मी माईक सुपूर्द करतोय पुन्हा एकदा वेदांत कंटक यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी निश्चित रूपानं आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीगचे काही तास अवघे बाकी आहेत आणि असं असतानाच्या अंतिम दिवसामध्ये कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जातोय. कारण एकीकडे आपण जर पाहिलं चला मित्रांनो, या ठिकाणी आपण तत्पूर्वी सन्मान करणार आहोत. सन्माननीय मनोजभाई मिसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी धनंजयजी मुंबईकर यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. साफवान पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, पहिल्या चेंडूला पंचांनी स्वैर घोषित केलंय. इक्बालजी घारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तत्पूर्वी
तत्पूर्वी यानंतर सन्माननीय इक्बालभाई घारे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी रघुनाथजी कांबळी साहेब देखील आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. दर्णे गुरुजी सांगतायत 2 चेंडू आणि 4 धावा धावफल, 1 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साफवान गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज जयेश ऑन स्ट्राईक. आता काय होणार पुढचा चेंडू? अप्रतिम चेंडू साफवानच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी साफवान दाखवे आतापर्यंत करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि निश्चित रूपानं ती गोलंदाजी त्यानं कायम ठेवलेली आहे. कारण एकीकडे जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतोय तो म्हणजेच वाघोबा मुरुड संघ आणि दुसरीकडे खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच ईगल 11 यसदे संघ. आणि असं असताना त्यांच्या समोर कशा प्रकारचा खेळ होणार हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू साफवानच्या माध्यमातून, यावेळी हा देखील निर्धाव चेंडू फेकला जातोय साफवान दाखवेच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी साफवान दाखवेची आहे. निश्चितच या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे साफवान दाखवेला. वाघोबा मुरुड कोळीवाडा संघाचा हा बेस्ट पिक होता. हुसेन टाकेनं जेव्हा साफवानवर बोली लावली तेव्हा अनेक जण त्याला घेण्यासाठी इच्छुक होते, पण हुसेनला माहीत होतं की मला पॉवर प्लेचा प्रॉपर गोलंदाज पाहिजे असेल तर साफवान दाखवे ही चांगला निवड असू शकते आणि त्याच प्रकारची निवड इथे हुसेननं केली. 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या साफवाननं. यावेळी फुल टॉस चेंडू होता. चेंडूला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे आणि या चेंडूवर चौकार आला. चौकाराच्या साहाय्यानं 8 धावा धावफलकावर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्यानं धावफलकावर नक्कीच 8 धावा येतील. 21 चेंडू आणि 36 धावांची गरज अजूनही असेल. 20 चेंडू आणि 36 धावांची गरज अजूनही असेल, ती म्हणजेच ईगल 11 यसदे संघाला. पुढचा चेंडू, यावेळी शॉर्ट पिच चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर फक्त दिशा दिली, अप्रतिमरित्या खेळून काढलं. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण आणि 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या. त्या म्हणजेच ईगल 11 यसदे संघाच्या माध्यमातून. आता हळूहळू पब्लिक देखील वाढत चाललेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय कशा प्रकारची खेळी या ठिकाणी होते. इथे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ देखील पब्लिकला पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपण सर्वत्र पब्लिक पाहू शकतो. या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर 11 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू घेऊन साफवान दाखवे पुन्हा एकदा सज्ज होईल आणि या एंडवरून जास्त धावा आल्या नाहीत तरी विकेट तुम्हाला फेकायचा नाही आहे, ही गोष्ट ओळखून घेऊन किंवा ही गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी ईगल 11 यसदे संघाला फलंदाजी करणं गरजेचं. स्टेप आउट झालाय फलंदाज. या चेंडूवर देखील अपील झाली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येईल आणि या धावेच्या सहाय्यानं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 12 धावा. म्हणजे पहिल्या षटकाच्या अखेरीस जर भोईर सर 12 धावा धावफलकावर लागल्या असतील तर निश्चित रूपानं योग्य ट्रॅकवर खेळतोय तो म्हणजेच इथे फलंदाजी करणारा ईगल 11 यसदे संघ. पण इथून आता 18 चेंडू आणि 32 धावांची जर गरज असेल तर हुसेन टाकेला प्लॅन काय आखावा लागेल, कारण 18 चेंडू 32 धावा निश्चित रूपानं डिफेंडेबल आहेत. चेसेबल जेवढ्या आहेत तेवढ्या डिफेंडेबल देखील आहेत. फक्त मोठ्या फटक्यांपासून वाचावं लागेल, कारण जो एंड आता आपल्या ज्या एंडकडून गोलंदाजी होणार आहे त्या एंडवरून धावा भरपूर येतात आणि मग असं असताना निश्चित रूपानं या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश आलाय. पहिला चेंडू घेऊन अविनाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सूरज. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू अविनाशच्या माध्यमातून. या प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अविनाशच्या माध्यमातून केली जाते. निर्धाव चेंडू फेकला जातोय अविनाशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलंय ते म्हणजेच 12 वर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अविनाश सज्ज होईल.
यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. येस इट इज. पंच पुरुषोत्तम भगत सांगतायत लीगल चेंडू आहे, नक्कीच चांगला चेंडू आहे. या चेंडूला देखील निर्धाव फेकलंय. धावसंख्या स्थिरावलेली 12 वर. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. 16 चेंडू 32 धावांची आता मात्र गरज आहे. नक्कीच या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि अविनाशला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण फलंदाजाचा कमजोर दुवा ओळखून या ठिकाणी अविनाश गोलंदाजी करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी चांगला फटका स्लॉक स्वीप केलंय. इथे मात्र काय झालं, इथे अंतिम क्षणाला जिथे एक होती तिथे 4 दिले आणि या चेंडूवर चौकार आलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. निश्चित रूपानं ऑक्शन पासून ते मुरुड प्रीमियर लीगचे 5 दिवस ज्यांनी ॲज अ समालोचक म्हणून आपल्याला अप्रतिम योगदान केलं असे सन्माननीय आदेशजी पाटील यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतो प्रणय शेळके यांना की आपण आदेशजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश सज्ज. हा देखील अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं या चेंडूला नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव देऊन जाईल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावा 17 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळी हा देखील अप्रतिम चेंडू. या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून.
चला मनोरंजन झालं असेल तर सामन्याकडे प्रणय शेळके बाहेर या. प्रणय शेळके बाहेर या. 13 चेंडू 27 धावांची गरज. पुढचा चेंडू अविनाश. यावेळी मात्र बघा काय झालं, मोमेंटम तोडलं मशीननी, बाकी काय केलं नाही. चांगले निर्धाव चेंडू येत होते. त्याच्यानंतर मध्ये ॲडव्हर्टाईज आली, काही हुसेनच्या मागे लागल्या, काही साफवानच्या मागे लागल्या आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. थँक्यू डीजे. अंतिम बॉल दे अंतिम बाबा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ती म्हणजेच आता या ठिकाणी ईगल 11 यजदे संघाला कशा प्रकारचा खेळ इथे होणार, कशा प्रकारचा खेळ इथे खेळला जाणार, कारण वारंवार व्यत्यय येत होता. त्यातून जर पाहिलं तर आपल्या संघाला बाहेर काढायचं होतं आणि असं असताना निश्चित रूपानं आता कशा प्रकारचा खेळ इथं केला जाईल. गोलंदाजी मार्कवर भूषण हिरवे आलाय. सामना करेल फलंदाज सूरज. जयेशने एक षटकार लगावला होता. त्या षटकारासह धावफलकाला नक्कीच थोडंसं पुढं नेलं होतं, पुढारलं होतं, परंतु असं असताना निश्चित रूपानं आता काय होणार. तत्पूर्वी पाहुणे मंडळी येणार आहेत, त्याच्यामुळं मान्यवर सोडून स्टेजवर जे पब्लिक आहे त्यांना विनंती आहे, आपण कमिटीच्या विनंतीला मान देऊन आता खाली जायचं आहे. पब्लिकला विनंती आहे, कमिटीकडून विनंती केली जाते. इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच भूषण हिरवे. सामना करेल फलंदाज सूरज. पहिला चेंडू चांगला फटका, इनसाइड आउट, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव धावून पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि आणखी एक धाव, म्हणजे 3 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 26 होते. तत्पूर्वी सन्माननीय महेंद्रजी शेडगे, माजी सरपंच चोरडे आणि सन्माननीय शाकिबजी गोरमे, सदस्य ग्रामपंचायत चोरडे यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. महेंद्रजी शेडगे आणि शाकिबजी गोरमे कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, आमच्याकडून सन्मान स्वीकारायचा आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन भूषण हिरवे सज्ज. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट, अप्रतिम फटका, चेंडू हवेत, सीमा पार. कम ऑन डीजे. बघा या ठिकाणी काय झालं, 1 धाव जास्त झाली आणि त्याच्यावर हा षटकार आलाय. थँक्यू डीजे. बघा दर्णेगावची ती एक्स्ट्रा धाव गेली नसती तर बॅट्समन स्ट्राईकवर आला नसता, हा षटकार लगावता आला नसता. आणि ज्या एंडवरून जर पाहिलं तर खेळी होते त्या एंडवरून धावा समोर मारणं कठीण आहे, पण ऑफसाईड सोपी आहे. आणि या गोष्टीचा जर पाहिलं तर पारख जयेशला आहे. जयेशनं इनसाइड आउट फटका खेळलाय आणि इथे ऑफस्टंपवर टाकलेल्या चेंडूवर घातक ठरलाय. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाज बाद. हो, खेळाडू वृत्ती पहा मित्रांनो, अप्रतिम खेळाडू वृत्ती या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या वाजवाय खेळाडू वृत्तीसाठी, कारण त्याने दाखवून दिलं की या सिटीज सामना थोडासा फसला आहे. उमेश घाणेकर तसं येणं बाकी होतं अजून, पण स्वतः मात्र कुठल्याही प्रकारची हाव ठेवली नाही, कारण त्याला माहिती आहे इथून मी जर तसा उभा राहिलो तरी देखील मला इथून मॅन ऑफ द मॅच मिळू शकते. परंतु तो वैयक्तिक माइलस्टोनसाठी खेळत नाही आहे, तो संघासाठी खेळतोय आणि त्यामध्ये खेळाडू वृत्ती दाखवतोय. आता मात्र 9 चेंडू 12 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूषण येईल. नवीन फलंदाज उमेश घाणेकर आहे. 8 चेंडू 19 धावांची खेळी केली आहे. जयेशने एकदा जोरदार टाळे जयेशसाठी. अप्रतिम क्रिकेट जयेशच्या माध्यमातून झालाय. उमेश घाणेकर नवीन फलंदाज. ईगल 11 यजदे संघाकडून उमेश घाणेकर हा नवीन फलंदाज आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं, त्या प्रकारचा कॅप्टनची खेळ या ठिकाणी होणार का,
हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच भूषण हिरवे. कारण 8-9 चेंडू 12 धावांची गरज आहे. यातून जर 3 चेंडूंवर 2 धावा खर्च केल्या, अंतिम षटक हुसेनच्याकडे दिलं. हुसेनने चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, त्यामध्ये उमेश घाणेकरचा विकेट मिळवता आला. भरपूर समीकरणं आहेत, परंतु समीकरणं जोडणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र आता पुन्हा एकदा कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, काय होईल इथे. यावेळी चांगला फटका आलाय उमेश घाणेकरच्या माध्यमातून. चेंडूला त्या ठिकाणी चौकार नोंदविला गेलाय. नक्कीच जर पाहिलं तर चेंडू घेऊन खेळाडू सीमा पार गेला. आता हा प्रश्न या ठिकाणी पडलाय की हुसेन टाके स्वतः शॉट फाईन लेगला का उभा आहे. अशा परिस्थितीमध्ये हुसेननं बाउंड्री लाईन पकडणं गरजेचं होतं, पण तिथे मात्र हुसेन सर्कलच्या आतमध्ये राहिला. कारण कधीही बघा, हुसेन टाके मुरुड तालुक्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये गणला जातो, पण आज मात्र हुसेन टाकेकडून देखील चूक आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज. नक्कीच कॅप्टन अप्रतिम खेळी करतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका, ज्याला लागला तर आबाद नाहीतर बरबाद म्हटलं जातं. उमेश घाणेकर आता लवकर सामना संपवायला जाऊन इथे कुठला रनरेट मॅटर करणार नाही आहे, परंतु उमेश घाणेकरला माहिती आहे की इथून आपल्याला नक्कीच मोमेंटम पकडायचा असेल तर एखादा मोठा फटका मारावा लागेल. 7 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा चेंडू, हा देखील अप्रतिम चेंडू. 6 चेंडू 8 धावांची गरज. हुसेन टाके ऑन बॉलिंग मार्क. कशा प्रकारचा खेळ होणार, कारण रेवदंड्याच्या मैदानावर ते देखील असंच मैदान आहे. एका एंडनी धावा होतात, दुसऱ्या एंडनी धावा होत नाहीत, आणि अशा वेळी जो पॉझिटिव्ह एंड होता, ज्या एंडनं धावा होत होत्या, त्या एंडवरून हुसेन टाकेनं गोलंदाजी केली होती आणि 6 चेंडू 8 धावा डिफेंड देखील केल्या होत्या. तो पराक्रम इथे हुसेन टाकेला आठवावा लागेल. अन्यथा उमेश घाणेकर तर आहे, त्याच्यानंतर त्याच्यासोबतचा सूरज देखील आहे. दोघांनी सामना अगदी सोपा करून ठेवलाय. म्हणजे ईगल ग्रुप एसडे संघ या सामन्यामध्ये जर वरचढ असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून खाली आणण्याचं काम करण्यासाठी हुसेन टाकेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं भाग आहे. आणि असं असताना हुसेन टाके आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण हुसेनला आपण ॲज अ बॅटर पाहिलंय, आज हुसेन ॲज अ बॉलर दिसून आलाय. आणि असं असताना ॲज अ बॉलर म्हणून जर हुसेन टाके आपल्याला दिसून आला असेल तर त्याच्यावर देखील थोडाफार दबाव असेलच, परंतु त्याने पूर्ण आपला अनुभव पणाला लावून या ठिकाणी सूरज समोर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. ज्या प्रकारे संकून बॉलिंग केली त्या प्रकारे संकू करणं गरजेचं आहे ना. पहिला चेंडू हुसेनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी स्पर्धेचं चित्र क्लिअर केलं. मला वाटते गीता 11 बोरली संघ तिकडे बसलाय आणि चेंडूवर षटकार असा मारला की गाडीला रिव्हर्सला जायला भाग पडलंय. कारण जर चेंडू हा समोर लागला असता तर नाही, गाडीचा इन्शुरन्स असेल त्याच्यामुळे काही फरक नाही आहे, पण निश्चित रूपानं फटका मोठा होता. नुकसान भरपाई या ठिकाणी नुकसान झालं असतं, भरपाई करायला लागली असती, त्याच्यामुळे निश्चित रूपाने या चेंडूवर षटकार आलाय. बेचाळीस 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हुसेन सज्ज होईल. या ठिकाणी अप्रतिम चेंडू, रनआउटची संधी. 1 धाव धावून पूर्ण. थँक्यू डीजे. सूरज शेडके तलेखारचा आहे ना. रोशन चाचे मॅन फ्रॉम चिकनी यांच्या माध्यमातून सूरज शेडगेला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी अप्रतिम चेंडू, पंचांचा इशारा, इट्स वाईट डिलिव्हरी. या ठिकाणी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हरवून पण पुन्हा एकदा जिंकून इथे नक्कीच विजयी झाला. लाईनअप मध्ये जा आणि हुसेन आपण देखील लाईन मध्ये बाहेर या. ईगल 11 एसडे संघ विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. सूरज, तुला थेट गुगल पे केले जातील रोशन चाचेच्या माध्यमातून हे पारितोषिक. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि तत्पूर्वी
थँक्यू डीजे. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय महेंद्रजी शेडगे माजी सरपंच चोरडे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो प्रणय शेलके आपल्याला आपण महेंद्र शेडगे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर कॅमेरामन जरा इकडं जरा हे करायचं आहे. त्यानंतर शाकिबजी गोरमे आहेत यांचा देखील सन्मान प्रणयनं करायचा आहे. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चोरडे शाकिबजी गोरमे यांचा सन्मान केला जाईल तो म्हणजेच प्रणय शेलके यांच्या हस्ते. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी